नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण एमपीएससी डिपार्टमेंटल पीएसआय म्हणजेच खात्यांतर्गत फौजदार मुख्य परीक्षा यामधील फॉरेन्सिक मेडिसिन या विषयामधील एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत आणि त्या टॉपिकचं नाव आहे गळपास. त्यालाच आपण हँगिंग असंही इंग्लिशमध्ये म्हणत असतो. बरोबर. आपल्याकडे जो मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे त्यामध्ये फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये एस्फिक्शियल डेथ्स त्यालाच आपण म्हणतो श्वसनारोधाने होणारे मृत्यू, त्यामध्ये एक 3 टॉपिक महत्वाचे आहेत आणि त्या 3 टॉपिक पैकी आपण आज एक महत्वाचा टॉपिक पाहतोय तो म्हणजे गळपास. तर लक्षात घ्या, इथं आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये प्रत्यक्षात सिम्युलेशन करून म्हणजे एखाद्या व्यक्तीने गळपास घेतला असेल. आता आपण इथं या पेनाद्वारे गळपास घेतल्यानंतर आपल्याला कोणती चिन्ह दिसतात, तो गळपास आत्मघाती की अन्नघाती म्हणजे त्याने स्वतः गळपास घेतला का त्याला इतर कोणी गळपास लावला, हे आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये एकदम तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील या पद्धतीने आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हा टॉपिक पाहणार आहोत. तर शेवटपर्यंत या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्ही बनून राहा, तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतील. हा टॉपिक फक्त आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा नाही, परंतु भविष्यामध्ये जेव्हा आपण तपास अधिकारी होतो, तपास अधिकारी झाल्यानंतर आपल्याला बऱ्याचशा गुन्ह्यांचा तपास करावा लागतो आणि त्या केसमध्ये समजा आपल्याकडे गळपासाची केस आली तर त्यावेळेमध्ये आपल्याला कोणकोणती बाह्यचिन्हे प्लस जी अंतरचिन्ह असतात आणि कशा प्रकारे आपण शोधायचे की तो गळपास हा आत्मघाती आहे की अन्यघाती आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तत्पूर्वी माझं ओळख सांगतो, मी दीपक कलडोने सर आहे, एमएससी फॉरेन्सिक सायन्स नेट सेट क्वालिफाय आहे. गेले 10 वर्ष आपण फॉरेन्सिक सायन्स हा विषय शिकवतो आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपण फॉरेन्सिक सायन्स असो, फॉरेन्सिक मेडिसिन असो, किचकट भाषा असते किंवा किचकट सब्जेक्ट असतो तो आपण सोप्या भाषेमध्ये सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजेल या पद्धतीने आपण हा विषय डिपार्टमेंटल पीएसआयला शिकवत आहोत. ठीक आहे. चला तर आता जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला पाहूया आपण गळपास म्हणजे काय. ठीक आहे. आता आपला टॉपिकच आहे गळपास. तर आपण एक सुरुवातीला व्याख्या पाहूया गळपास म्हणजे काय, कुणाला गळपास म्हणतो आपण. तर बघा, इथं आपण आपल्या माहितीस्तव दाखवलेला आहे, एक चित्र दाखवलेलं आहे, गळपास घेतलेला आहे. आता जर आपण गळपासाची व्याख्या पाहायची म्हटलं, गळपास कुणाला म्हणायचं आणि गळपासाचे किती प्रकार आहेत, गळपासामध्ये कोणती चिन्ह दिसतात आपल्याला, हे अतिशय महत्वाचं आहे. जर आपण गळपासाची व्याख्या पाहिली तर त्याला काय म्हणू शकतो आपण, एखादी दोरी किंवा दोरी सदृश्य वस्तू. इकडे पहा, दोरी किंवा दोरी सदृश्य वस्तू. दोरी म्हणजे काय, समजा आता ही दोरी असेल, बरोबर, ही दोरी त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती बांधली. आता बऱ्याच वेळेला दोरी सापडू शकते, दोरी नसेल तर काय म्हणतो आपण, दोरी सदृश्य वस्तू म्हणजेच काय, साडी असेल, ओढणी असेल, टॉवेल असेल, केबल असेल, वायर असेल, काही असू शकतं. ठीक आहे. मग अशी एखादी दोरी किंवा दोरी सदृश्य वस्तू गळ्याभोवती, ठीक आहे, गळ्याभोवती फास लावून, आता इथं बघा, हा समजा आपला गळा असेल, या गळ्याभोवती फास लावून काय म्हटलं आपण, उंच ठिकाणी टांगून घेतल्यास. कुठं, तर उंच ठिकाणी. मग उंच ठिकाण कुठला असेल, समजा घरामधील पंखा असेल, एखादा झाड असेल किंवा इतर कोणताही घटक असेल, म्हणजे काय, तो असा उंच ठिकाणी टांगून घेतो. बरोबर. तर टांगून घेतल्यामुळे काय होतंय सॉरी, हे शरीर झोकून दिल्यामुळे काय होतोय, हा जो आपला गळा आहे, गळा, त्या गळ्यावरती दाब पडतो. इथं दाब पडल्यामुळे काय होतं, जी श्वसन नलिका असते आपल्या नाकावाटे, श्वसन नलिका आत फुफ्फुसापर्यंत पोहोचलेली आहे. बरोबर. तर काय होतंय, तिथं असं ही दोरी सदृश्य गळ्याभोवती बांधल्यामुळे, शरीर झोकून दिल्यामुळे काय होतंय, या गळ्यावरती दाब पडतोय. बरोबर. दाब पडल्यामुळे काय होणार आहे, ही जी नाकावाटे श्वसन नलिका फुफ्फुसापर्यंत गेलेली आहे, तिथे दाब पडल्यामुळे आपण जो नाकावाटे श्वासोश्वास घेतो तो श्वासोश्वास त्या व्यक्तीच्या फुफ्फुसापर्यंत पोहोचणार नाही. बरोबर. आणि त्याच्यामुळे काय होतंय, श्वासोश्वास घेण्यात विरोध होतो, अडचण होते, त्रास होतो, त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. त्यालाच म्हणतो आपण श्वसनारोधाने झालेले मृत्यू. बरोबर. आणि त्यापैकी एक टाईप आहे किंवा त्या मृत्यूचा एक प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण गळपास. बरोबर. बघा, अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण पाहिलं की गळपास म्हणजे काय. थोडक्यात काय होतं, गळ्यावरती दाब पडतोय, त्याच्यामुळे नाकावाटे घेतलेला ऑक्सिजन किंवा जो आपली शुद्ध हवा आहे ती हवा आपल्या फुफ्फुसापर्यंत न गेल्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो, त्याला म्हणतो आपण गळपास. आता गळपासाचे मुख्य 2 प्रकार आहेत. ही व्याख्या झाली, आता पुन्हा व्याख्या लिहित ना आपण. आता याचे प्रकार पाहू आपण. गळपासाचे 2 प्रकार असतात. हे 2 प्रकार अतिशय महत्वाचे आहेत, त्याच्यावरून आपल्याला सांगता पण येऊ शकतं की गळपास हा कशा प्रकारचा झाला असेल. तर पहिला प्रकार आहे, त्याला म्हणतो आपण पूर्णपणे टांगून घेणे. सुरुवातीला मी इथं प्रकार लिहितो. कुठला आहे पहिला प्रकार, पहिला प्रकार आपला पूर्णपणे टांगून घेणे. आणि दुसरा प्रकार आहे त्याला म्हणतो आपण अर्धवट टांगून घेणे. आता आपण पाहूया याच्यामध्ये काय फरक असतो तो प्रत्यक्षात पाहून घेऊ आपण.
पूर्णपणे टांगून घेणे, आणि दुसरा आहे तो म्हणजे अर्धवट टांगून घेणे. आता याच्यामध्ये काय फरक असेल बघा, यांच्या नावामध्येच आहे पूर्णपणे टांगून घेणे. पूर्णपणे टांगून घेणे म्हणजे काय, आता जी आपण व्याख्या पाहिली होती की एखादी दोरी सदृश्य वस्तू लावली आणि शरीर असं उंचावरून जर झोकून दिलं आपण, बरोबर का, असं उंचावरून झोकून दिलेलं आहे, त्याला म्हणतो आपण पूर्णपणे टांगून घेणे. म्हणजे काय, तर खाली कोणताही सपोर्ट नाहीये, त्याला म्हणतो आपण या व्यक्तीचं पूर्ण शरीर असं हवेमध्ये लोंबकळत असतंय, त्याला म्हणून आपण पूर्णपणे टांगून घेणे. अर्धवट टांगून घेणे म्हणजे काय, तर अशा अवस्थेमध्ये त्या व्यक्तीचे हे पाय असतील, समजा आता आपण मान समजू आणि खाली पाय समजू, तर हे पाय असतात, ते पाय एकतर कुठे खुर्चीवरती टेकलेले असतील, बेडवरती टेकलेले असतील, टेबलावरती टेकलेले असतील, त्याला म्हणतो आपण अर्धवट टांगून घेणे. सोप्या भाषेमध्ये काय, पूर्णपणे टांगून घेतलं म्हणजे काय, त्या व्यक्तीचं शरीर हे पूर्णपणे हवेमध्ये लोंबकळत आहे, त्याचे पाय जमिनीवरती अथवा टेबलावरती, बेडवरती, खुर्चीवरती कुठेही टेकलेले नाहीत, बरोबर. पाय आणि खाली कुठलाही त्याला सपोर्ट नाहीये, त्याला म्हणून आपण पूर्णपणे टांगून घेणे. आणि अर्धवट टांगून घेणे म्हणजे काय, थोडक्यात असं, त्याचे पाय असे खाली कुठेतरी टेकलेले असतील, त्याने कुठेतरी सपोर्ट घेतला असेल, गुडघे टेकलेले असतील आणि फक्त अशी वर त्यानं गळफास लावून घेतला असेल मानेला, त्याला म्हणून आपण अर्धवट टांगून घेणे. बरोबर, समजतं का. अतिशय सोप्या भाषेत आपण आता हा पुढचा आपण टॉपिक पाहतोया. त्या टॉपिकचं नाव आहे यातीलच गळफासामधील गळफासाला जर आपल्याला असे गळफास दिसला, ठीक आहे, तर त्यावेळेस आपण त्या घटनास्थळी जात असतो. मग त्यावेळेस आपल्याला शोधायचं असतं की तो गळफास हा कसा आहे, आत्मघाती आहे का, अन्यघाती आहे का, अपघाती आहे. बरोबर, तर बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की गळफास हा क्वचित प्रसंगी हा अपघाती असू शकतो. अपघाती म्हणजे काय, की चुकून गळफास लागला. मग काय कधी लागू शकतो की समजा एखाद्या वेळेस आपण झाडावरती वगैरे खेळत असतो, गळ्यामध्ये मफलर लावतो आपण, टावेल लावतो आणि वरून खाली उडी वगैरे घेत असताना अडकलं जाऊ शकतं, ठीक आहे. किंवा समजा ओढणी वगैरे असेल, ट्रेनमध्ये वगैरे चढताना आपण पाहतो गर्दीमध्ये आपण चढलो आणि पाठीमागे ओढणी दाबली गेली असेल तर गळ्यावरती थोडंसं हे होतं, परंतु त्यांना काय मृत्यू वगैरे होत नाही, बरोबर का. तर म्हणून म्हणतो आपण की गळफास हा क्वचित प्रसंगी कसा असतो, इथं लिहितो मी, हा कसा म्हणतो आपण, अपघाती. अपघाती असतो का, तर हा अपघाती नसतो, ठीक आहे. क्वचित प्रसंगी एखाद्या वेळेस असू शकतो. गळफास हा मुख्यत्वे करून कसा असू शकतो, हा एकतर आत्मघाती असतो, ठीक आहे, किंवा तो अन्यघातीही असू शकतो. अन्यघाती असू शकतो. जास्त करून आपल्याला तो आत्मघाती दिसून येतो आणि आपल्याला थोड्या प्रकारे आपल्याला तो अन्यघातीही दिसून येतो. आता अपघाती, आत्मघाती आणि अन्यघाती म्हणजे काय आपल्याला माहितीच असेल. आत्मघाती म्हणजे काय, स्वतःहून स्वतःला गळफास लावणे, त्याला आपण आत्मघाती म्हणतो. अन्यघाती म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला दुसरा कोणता तरी व्यक्ती गळफास लावत असेल त्यावेळेस आपण त्याला अन्यघाती म्हणतो. आणि अपघाती म्हणजे काय, तर चुकून गळफास लागला तर त्याला आपण काय म्हणतो, अपघाती गळफास. बरोबर. आता बघा आपल्याला काय पाहिजे पुढं, तर गळफास किंवा अशी एखादी गळफासाची घटना आपल्याला दिसली त्यावेळेस आपण एक तपासी अधिकारी म्हणून त्या घटनास्थळी गेलो तर आपल्याला सुरुवातीला पाहावं लागतं ते म्हणजे गळफासाची बाह्य चिन्हे अतिशय महत्वाचे आहेत, बरोबर का. म्हणजेच काय, आपण गळफासाची चिन्हे पाहूया आणि त्यापैकी पहिलं चिन्ह पाहूया, त्याला म्हणतो आपण गळफासाची बाह्य चिन्हे. बाह्य म्हणजे काय, तर आपल्याला बाहेरून जे चिन्ह दिसून येतात, घटनास्थळी गेल्या गेल्या त्या व्यक्तीच्या शरीरावरती आपल्याला बाह्य जे चिन्ह दिसतात त्या चिन्हांना आपण बाह्य चिन्ह असं म्हणतो, बरोबर. आणि हे चिन्ह अतिशय महत्वाचे आहेत. या चिन्हावरूनच आपण सांगतो की तो जो गळफास आहे तो आत्मघाती आहे का अन्यघाती आहे. आपले काम काय असतं की बघा, प्रत्येक घटनेमध्ये किंवा प्रत्येक मृत्यूमध्ये आपण शोधत असतो मृत्यू हा नैसर्गिक आहे का अनैसर्गिक आहे. आपल्या फॉरेन्सिक मेडिसिन मध्ये हा एक टॉपिक आहे मृत्यू आणि मृत्यूचे चिन्हे. तर त्यावेळेस आपण हा सिलेबस पूर्णपणे एक्सप्लेन केलेला आहे. मृत्यू म्हणजे काय, मृत्यू आत्मघाती कसा असतो, अन्यघाती कसा असतो, नैसर्गिक कसा असतो, अनैसर्गिक कसा असतो आणि तो कसा आपण त्याची चिन्ह कुठले असतात. तिथं सांगायचं तात्पर्य काय होतं की प्रत्येक मृत्यूमध्ये आपण आत्मघाती मृत्यू म्हणजे नैसर्गिक मृत्यू आहे का अनैसर्गिक मृत्यू आपण पाहत असतो, बरोबर का. नैसर्गिक मृत्यू असेल तर आपलं काही तिथं जास्त पुढचा तपास आपण तिथे करत नाही, परंतु समजा अनैसर्गिक मृत्यू असेल तर त्या घटनेमध्ये आपण पुढील तपास करत असतो. मग इथं आपल्याला गळफास हा सुद्धा कसा आहे, अनैसर्गिक मृत्यू आहे. मग अनैसर्गिक मृत्यू असेल तर तो कसा आहे, आत्मघाती आहे, अन्यघाती आहे का अपघाती आहे, हे आपल्याला शोधायचं आहे, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला हा गळफास घेतल्यानंतर या गळफासाच्या बाह्य चिन्हावरून आपण स्पष्टपणे सांगू शकतो की तो गळफास हा आत्मघाती आहे का अन्यघाती आहे. तर बघूया आपण आता इथे चिन्ह कोणकोणते आहेत. तर पहिलं अतिशय महत्वाचं चिन्ह आहे ते म्हणजे काय, ज्या व्यक्तीने गळफास घेतलाय त्याला आपण मयत व्यक्ती म्हणू. तर त्या मयत व्यक्तीची मान ही कशी असते आपल्याला, आता पहिलं चिन्ह पाहूया आपण. अतिशय महत्वाचं चिन्ह आहे ते म्हणजे काय, तर इथं पूर्ण लिहित नाही मी, थोडक्यात सांगतो, स्पष्टपणे ऐकाय येत आहे. तर मयत व्यक्तीची मान, ठीक आहे, मान म्हणजे काय, ही आपली जी मान असेल ही मान कशी असेल बघा, लांब खेचलेली दिसून येते. मान असती त्या व्यक्तीची ती कशी असेल तर ती लांब झालेली असेल आणि खेचलेली दिसून येईल.
कशी दिसून येईल, खेचलेली दिसून येते. तर थोडक्यात लिहिले मी बघा, हा पॉईंट महत्वाचा आहे. काय पाहिजे आपल्याला, तर मान ही लांब झालेली व खेचलेली दिसून येते आणि काय गळफासाच्या गाठीच्या विरुद्ध बाजूस झुकलेली असते. कुठे झुकलेली असते ते, गळफासाची गाठ. आता गळफासाची गाठ काय असते आपण पाहूया इथं. गळफासाची जी गाठ असते, गाठ या गाठीच्या विरुद्ध बाजूस झुकलेली असते, विरुद्ध बाजूस झुकलेली असते. कोण, मान. ठीक आहे, झुकलेली असते. याची मान असते ते गळफासाच्या गाठीच्या विरुद्ध बाजूस झुकलेली असते. बरोबर. आता गळफासाची गाठ कोणाला म्हणायचं बघा, इथं आपण फक्त तुम्हाला समजण्यासाठी दाखवलेलं आहे, बाकी काय नाही याच्यामध्ये. गळफासाची गाठ म्हणजे बघा ही जी गाठ असेल ते, ठीक आहे. आता ही गळफासाची गाठ असते आणि इथे काय म्हटलं आपण, त्या मयत व्यक्तीची मान ही लांब खेचलेली. लांब का, कारण इथं मानेला गळफास घेतलेला आहे आणि वरती त्याने टांगून घेतलेला आहे. टांगून घेतल्यामुळे काय होतं, ही मान अशी वरती आपल्याला लांब खेचलेली दिसून येते. आणि गळफासाची गाठ असेल, समजा गाठ इकडे असेल तर मान इकडे अशी झुकलेली असते. म्हणून त्याला काय म्हटलं आपण की गळफासाच्या गाठीच्या विरुद्ध बाजूस ही मान झुकलेली असते. हे पहिलं झालं आपलं अतिशय महत्वाची खूण. आता दुसरी खूण महत्वाची आहे ते म्हणजे काय, तर गळफासाची खूण. ठीक आहे, खूण म्हणजे निशाण. बरोबर का, इथं कोणतं खूण, तर गळफासाची खूण. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये लिगॅचर मार्क असंही म्हणतो. लक्षात घ्यायलाच इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, लिगॅचर मार्क असं आपण म्हणत असतो याला, लिगॅचर मार्क. लिगॅचर मार्क म्हणजे काय ते पण मी तुम्हाला आता दाखवतो बघा, एकच मिनिटं. तर हे गळफासाची खूण असते ते कुठं असते, तर गळ्यावर असते. गळ्याच्या वरच्या भागात तिरपी, तुटक आणि गळ्याच्या वरच्या बाजूच असते. ही खूण कशी असते, तर ही खूण असते तिरपी असते, तुटक असते आणि गळ्याच्या वरच्या बाजूस असते. हे अतिशय महत्वाचं आहे बघा. एक अजून एक श्वसनारोधाने होणारा मृत्यू आहे, त्याला म्हणतो आपण स्ट्रँग्युलेशन. म्हणजे गळा दाबून एखाद्याची जर आपण हत्या वगैरे करायचं असेल तर त्याला आपण स्ट्रँग्युलेशन असं म्हणतो. बरोबर का, म्हणजे गळा दाबून मृत्यू. तर त्याच्यामध्ये आपल्याला या दोघांमध्ये महत्वाचा फरक दिसतो. तर आता आपण हा फरक काय पाहतोय, तर गळफासाची खूण त्यालाच आपण लिगॅचर मार्क म्हणतोय. हे कुठं असते, तर हे लिगॅचर मार्क गळ्यावर तिरपी, तुटक आणि गळ्याच्या वरच्या बाजूच असते. बघा आता इथे तुम्हाला हा फोटो दिसतोय, हे तुम्हाला दाखवण्यासाठीच आपण चित्र ठेवलेलं आहे. आता काय म्हटलं आपण, गळ्याच्या वरच्या बाजूस. लिगॅचर मार्क म्हणजेच काय बघा, ही दोरी जी गळ्याभोवती बांधलेली आहे आपण, ह्या दोरीची जी खूण होते, ठीक आहे, याला आपण लिगॅचर मार्क म्हणतो. हे गळ्याभोवती आपल्याला दिसून येते का, कारण त्या व्यक्तीचं वजन असतं आणि दोरी वरती आपण टांगून घेतल्यामुळे काय होतं, हे सगळं वजन त्या दोरीला आल्यामुळं त्या दोरीचे खच किंवा त्याचे खुणा किंवा उरण त्याच्या गळ्याभोवती उठतात. त्यालाच म्हणतो आपण गळफासाचे खूण किंवा लिगॅचर मार्क. आता इथं बघा, गळ्याच्या वरच्या बाजूच म्हटलं आपण का, कारण त्या व्यक्तीच्या वजनामुळे काय होतंय, तो वरच्या बाजूला जी आपली दोरी असते ती दोरी वरच्या बाजूला सरकली जाते. इथे बघा उदाहरणार्थ पुन्हा एकदा, ठीक आहे, हे जी दोरी आहे याच्यावरती वजन पडल्यामुळे काय होणार आहे, दोरी वरच्या बाजूला येण्याचा प्रयत्न करेल. बरोबर. आणि गाठ जांब असल्यामुळे ते या मानेच्या वरती जाणार नाही. त्याच्यामुळे काय म्हटलं, फक्त इथून जी आपली अनुवटी असेल त्या अनुवटीपर्यंत काय होईल, आपल्याला वरच्या बाजू दिसून येईल. बघा आता ऍक्च्युअली काय म्हटलं होतं आपण, गळ्याच्या भोवती तिरपी आणि तुटक असते. आता जर पाहायचं म्हटलं तर बघा, हा जर समजा आपण इथं मांडला असतं तर आपल्याला पूर्णपणे अशी गाठ दिसायला पाहिजे होती, किंवा गाठ म्हणण्यापेक्षा ते गाठीची खूण. बरोबर का, लिगॅचर मार्क. गळफासाची खूण आपल्याला पूर्णपणे सर्क्युलर गोलाकार दिसायला पाहिजे होते. परंतु बघा इथं त्याच्या वजनामुळे काय बघा, ही गाठ अशी वरती गेलेली आहे. बरोबर का, ही वरती गेलेली आहे आणि पाठीमागून ऍक्च्युअली अशी जी मी डॉट डॉट टाकले अशी यायला पाहिजे होती, परंतु अशी न येता ते वरती गेलेले आहे. म्हणून आपण महत्वाचं चिन्ह पाहिलं ते काय, तर लिगॅचर मार्क आहे किंवा गळफासाची खूण आहे ते कुठं आहे, गळ्याच्या वरच्या भागात आहे, तिरपी आहे आणि तुटक आहे. तिरपी आणि तुटक काय म्हटलं बघा, हे जर पुसलं आपण, हे वरती गेलेलं आहे म्हणून ती तिरपी झाली. तुटक का, तर तुटक म्हणजे अशी संपूर्ण सर्क्युलर नव्हती, इथं वरच्या भागाला ते दिसत नाही. हा भाग बघा, इथं जो डॉट डॉट काढला होता इथं तो दिसत नाही, त्यामुळे आपण त्याला तुटक म्हणतो. तुटक म्हणजे पूर्णपणे कंटिन्यू नाही, त्याला आपण तुटक म्हणतो. बरोबर. हे झालं गळफासामध्ये. आणि आज जर गळा दाबून मृत्यू असेल तर काय दिसेल बघा, विचार करून बघा. जर गळा दाबला असेल, आता तुम्हाला इथं दाखवतो मी, गळा दाबताना पण आपण काय करतो, एकतर हाताने गळा दाबला जाऊ शकतो, त्याला थ्रॉटलिंग म्हणतो आपण. आणि ज्यावेळेस आपण काय करतो, एखाद्या दोरीनं आपण गळा वगैरे दाबतो त्यावेळेस त्याला स्ट्रँग्युलेशन म्हणतो. त्यावेळेस काय केलं जातं बघा, ह्या गळ्याभोवती, आता मी ह्या बाजूला दाखवतो, ठीक आहे, हा गळा असेल तर त्या गळ्याभोवती काय करतो आपण, अशी गोलाकार दोरी घेतो आणि काय करतो, दोन्ही बाजूने दोरी दाबतो आपण इथं. बरोबर का, इथं बघा दोरी दाबल्यामुळे काय होणार आहे, ही गाठ कशी दिसेल आपल्याला, सर्क्युलर दिसू शकते. बरोबर का. आता पुढे आपण स्ट्रँग्युलेशन, तुम्हाला जर हा टॉपिक आवडला असेल तर तुम्ही सांगा मला की गळा दाबून जर एखाद्याने हत्या केली असेल किंवा काय झालं असेल किंवा गळा दाबून मृत्यू झाला असेल तर त्याच्यामध्ये कसे चिन्ह दिसतात, त्याच्यावरती पण आपण एखाद्या सोप्या भाषेमध्ये एखादा व्हिडिओ आपण बनवून घेऊया. ठीक आहे.
तर दुसरं चिन्ह आपलं महत्वाचं झालं ते म्हणजे काय, तर इथं पहिला आपण गळफासाचे खून, तिलाच म्हणतो आपण लिगॅचर मार्क. ठीक आहे. आता तिसरी अतिशय महत्वाची खूण आहे आणि त्याला आपण कन्फर्मेटिव्ह मार्क असंही म्हणू शकतो. आता मी पुढे लिहितोय, तिसरी जी खूण असेल किंवा तिसरं जे बाह्य लक्षण आहे, तिसऱ्या बाह्य लक्षणाला काय म्हणतो आपण, तर लाळेची खूण. ठीक आहे. मगाशी पहिले आपण कुठली गळफासाची खूण पाहिली. आता आता पाहिजे आपल्याला लाळ. लाळ म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपल्या तोंडामध्ये सतत थुंकी किंवा लाळ निर्माण होत असते आणि ही जी लाळ असते लाळ ती काय होतं, गळफास घेतल्यानंतर तोंडाच्या एका कोपऱ्यातून, ठीक आहे, तोंडाच्या एका कोपऱ्यातून किंवा या तोंडाचे जे कोपरे असतात त्या कोपऱ्यातून अशी लाळ अशी तोंडावरून छातीवरून पोटावर पर्यंत आपल्याला आलेले दिसून येते. बरोबर का. त्या चिन्हाला काय म्हणतो आपण, तोंडाच्या एका कोपऱ्यातून छातीवर व पोटावर एका उभ्या सरळ रेषामध्ये आपल्याला काय होते, लाळेची खूण आढळून येईल. बरोबर का. लाळेची खूण आढळून येते कुठं, आपल्याला छातीवरती पोटावरती आपल्याला अशी ही लाळेची खूण दिसून येईल. कुठून येईल, तिथे तोंडाच्या एका कोपऱ्यातून किंवा तोंडाच्या कोपऱ्यातून आपल्याला हे लाळेची खूण आपल्याला आलेली दिसून येते. ठीक आहे. तोंडाच्या कोपऱ्यातून. आणि हे अतिशय महत्वाचं चिन्ह आहे. बरोबर का. तोंडाच्या एका कोपऱ्यातून आपल्याला काय होत आहे, लाळेची खूण छातीवर पोटावरती आपल्याला दिसून येईल. आणि हे काय आहे, तर हे मृत्यूपूर्व गळफासाचे, लक्षपूर्वक आहे का, मृत्यूपूर्व गळफासाचे हे काय आहे, खात्रीशीर चिन्ह आहे. अतिशय महत्वाचं वाक्य आहे, खात्रीशीर चिन्ह आहे. बाह्य चिन्हापैकी बघा कोणतं खात्रीशीर चिन्ह आहे, तर त्या मयत व्यक्तीच्या तोंडाच्या कोपऱ्यातून असे आपल्याला काय होईल, ते लाळेची खूण आपल्याला असे तर छातीवरून पोटावरून खाली आलेले दिसून येईल. आणि ही खूण आपल्याला, हे चिन्ह आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पाहायचं असतं. बरोबर का. कारण का, ते मृत्यूपूर्व गळफासाचे खात्रीशीर चिन्ह आहे. म्हणजे त्या व्यक्तीनं जिवंतपणे म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू हा किंवा त्या व्यक्तीनं जिवंतपणे गळफास घेतलेला आहे हे आपल्याला सिद्ध होईल. का सिद्ध होते बघा, वैज्ञानिक पद्धतीने काय माहिती आहे, आपल्या तोंडामध्ये लाळ ग्रंथी असतात. ठीक आहे. सलायव्हरी ग्लँड म्हणतो आपण. आणि हा सलायवा किंवा लाळ स्रवत असते, सिक्रेट होत असते. ठीक आहे. आपल्या अन्नाचं पचन वगैरे करण्यासाठी तुम्हाला माहिती असेल ती उपयोगी पडते. मग काय होतं, त्या व्यक्तीच्या तोंडामध्ये लाळ स्रवत असते आणि त्याने ज्यावेळेस गळफास घेतला, आता बघा गळफास घेताना आपण मगाशी पाहिलं होतं, गळफास घेतल्यामुळे काय होतंय, त्या व्यक्तीच्या गळ्यावरती दाब पडतोय. दाब पडल्यामुळे काय होणार आहे बघा, ह्या तोंडामध्ये जे लाळ स्रवलेले आहे, बरोबर का, ते लाळ काय होत आहे, असे गळ्यातून आपल्या म्हणजे गळ्यातून पोटामध्ये जात असते. परंतु त्या दाब पडल्यामुळे काय होणार आहे, या लाळेचा मार्ग सुद्धा दबला गेला, चॉकअप झालं या दोरीमुळे. बरोबर का. त्याच्यामुळे काय होणार आहे, ही लाळ खाली पोटामध्ये न जाता तोंड उघड असल्यामुळे तोंडातून काय होणार आहे, ती लाळ खाली रिव्हर्स साईडला तोंडाच्या कोपऱ्यातून अशी खाली आपल्याला छातीला पोटावरती आलेली दिसून येईल. आणि नंतर याचा मृत्यू झाल्यानंतर आपल्याला माहिती आहे, त्या व्यक्तीच्या ज्या पेशी असतात त्या जिवंत असतात. त्यामुळे त्याचा जरी मृत्यू जरी झाला तर ते लाळ ग्रंथीचं काम चालूच असते थोड्या वेळापर्यंत. त्याच्यामुळे जेवढी लाळ सिक्रेट झाली किंवा तोंडामधली जी लाळ असेल तिथं चॉकअप झाल्यामुळे पोटात न जाता त्या व्यक्तीच्या तोंडाच्या कोपऱ्यातून आपल्याला खाली ती लाळ आलेली दिसून येईल. त्याच्यामुळे म्हणतो आपण त्याला हे मृत्यूपूर्व गळफासाचं खात्रीशीर चिन्ह आहे. आपण तपास अधिकारी असताना जर आपण घटनास्थळी गेलो तर आपल्याला हे चिन्ह अतिशय काळजीपूर्वक पाहायचं. आणि याच्यावरती डिपार्टमेंटल PSI 2016च्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. बरोबर आहे. डिपार्टमेंटल PSI 2016च्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता. असेच आपण महत्वाच्या प्रश्नाचे आपण टेस्ट सिरीज आपल्याकडे चालू केलेले आहे. आपल्याकडे टेस्ट सिरीज चालू आहे, प्लस आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेची फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन याची सुद्धा आपल्याकडे लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. ठीक आहे. नंबर दिलेला आहे, जे कोणी उत्सुक असतील या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. लाईव्ह आणि प्लस रेकॉर्डेड बॅच आणि प्लस 2 दिवसाच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन कळेल असं सोप्या भाषेमध्ये आपण स्पष्टीकरण करत असतो. ठीक आहे. तर आता मी काय सांगतो तुम्हाला, लाळेची खूण याच्यावरती डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा 2016 प्रश्न आला होता. आता मी तो लिहित नाही, वाचून दाखवतो तुम्हाला. प्रश्न असा होता, जिवंत असताना जर गळफास लावला व गळफास लावून मृत्यू झाला हे सिद्ध करणारा विशिष्ट पुरावा म्हणजे. ठीक आहे. कोणता विशिष्ट पुरावा असेल, आणि डॅश डॅश म्हटले आणि कली म्हटले, त्यांनी पर्याय दिलेले आहेत. ताडूची खूण आहे, नंतर आहे तोंडातील कोपऱ्यातून लाळेचे गळणे, नाका तोंडातून खूप जास्त पांढरा फेस बाहेर येणे आणि नाका तोंडातून काय होते, रक्त बाहेर येणे. तर जे लाळेची खूण आहे, लाळेची खूण, बरोबर, लाळेची खूण हे आपल्याला अतिशय महत्वाचे चिन्ह आहे. ते आपल्याला काय म्हणतो आपण, जिवंतपणे गळफास घेतलाय का नाही हे आपल्याला सिद्ध करू शकतो. आता आपण पुढचं चिन्ह पाहूया, ते म्हणजे काय, हे झाले लाळेची खूण. चौथं चिन्ह पाहायचं आपल्याला ते म्हणजे जीभ. ठीक आहे. आपल्या तोंडामध्ये जी जीभ आहे
अशी एखाद्या व्यक्तीने जर गळफास घेतला तर त्या मयत व्यक्तीची जीभ असते हे कुठं असते तर जीभ तोंडाबाहेर आलेली असते. ठीक आहे, जीभ कुठे येईल तोंडाच्या बाहेर येईल. जीभ असेल इथं थोडक्यात लिहितो मी तोंडा बाहेर आलेले असते. ठीक आहे, किंवा ही जीभ असते ते दातांना पाठीमागून चिकटलेली असेल किंवा दोन्ही दाताच्या मध्ये काय असेल घट्ट अडकून बसलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, जीभ एकतर बाहेर आलेली असेल किंवा दाताला पाठीमागून चिटकलेले असेल किंवा दोन्ही दात असतात त्या दोन्ही दातामध्ये ते घट्ट चिटकून बसलेले आपल्याला दिसून येईल. हे झालं आपलं जीभ याचं चिन्ह. परत आपण पाहूया 5वं चिन्ह ते म्हणजे डोळ्याची बुबुळे. ठीक आहे, कोणाची तर जे आपले डोळे असतात डोळे तर त्या डोळ्यांची बुबुळे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पिप्युल्स असं म्हणतो. ठीक आहे, पिप्युल्स हे जे डोळे असतात त्या डोळ्यांची बुबुळे असतात. ते बुबुळे कसे असतात ठळकपणे मोठी झालेले दिसतात. ठीक आहे, म्हणजे त्याचे डोळे विस्पारलेले असतात आणि त्याचे जे बुबुळे असतात ते बुबुळे आपल्याला मोठे झालेले दिसतात. हे सुद्धा एक महत्वाचं चिन्ह आहे. बरोबर. नंतर पाहूया आपण ते जे मयत व्यक्ती आहे त्या मयत व्यक्तीचे हात आणि नखे. ठीक आहे, त्याचे जे हात असतील हाताचे नखे थोडक्यात हाताची नखे. ठीक आहे, मयत व्यक्तीचे जे हाताचे नखे आहेत या नखामध्ये सुद्धा आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा बदल झालेला दिसून येतो. त्यांचा रंग असतो रंग हाताच्या नखाचा रंग असतो तो कसा दिसतो आपल्याला तर तो निळसर दिसतो निळसर. ठीक आहे, मयत व्यक्तीच्या हाताच्या नखाचा रंग आपल्याला निळसर दिसतो. हे सुद्धा एक आपल्याला महत्वाचं चिन्ह आहे. आणि पुढचं एक अतिशय महत्वाचं चिन्ह आहे त्याला म्हणतो आपण मरणोत्तर निलिमा. 7वं चिन्ह आहे त्याला म्हणू आपण मरणोत्तर निलिमा. बघा मरणोत्तर निलिमा म्हणजे काय आहे आपल्याला मृत्यू आणि मृत्यूच्या चिन्हामध्ये हे आपल्याला अतिशय महत्वाचं चिन्ह आहे मरणोत्तर निलिमा. आता इथे आलेलंच आहे म्हणून मी सांगतो आपण आपल्याकडे जो मृत्यू आणि मृत्यूचा टॉपिक घेतो मृत्यूचे चिन्ह घेतो त्याच्यामध्ये आपण मरणोत्तर निलिमा म्हणजे काय आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यालाच आपण पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी असं इंग्लिशमध्ये म्हणत असतो. तर आता सुरुवातीला आपण पाहूया की पोस्टमॉर्टम लिव्हिडिटी किंवा मरणोत्तर निलिमा म्हणजे काय. तर ही मरणोत्तर निलिमा असते ते गळ्यावरती असते. ठीक आहे, आणि ते कुठं असते गळ्याच्या गळपासाची जी खूण असेल त्याच्या वरच्या भागात असते किंवा लोंबकळत असलेल्या पायावरती आपल्याला दिसून येते. आता मरणोत्तर निलिमा कुठं असतं ते पाहूया आपण नंतर. मी तुम्हाला सांगतो मरणोत्तर निलिमा म्हणजे काय. तर मरणोत्तर निलिमा कुठं असेल तर जे आपल्याला गळपासाची खूण आहे गळपासाच्या खुणेच्या वरच्या बाजूला दिसून येईल. ठीक आहे, खुणेच्या वरच्या बाजूला. आणि तसेच जे लोंबकळत असणारे पाय असतात. ठीक आहे, लोंबकळत असणारे पाय असतात त्या पायावरती आपल्याला मरणोत्तर निलिमा दिसून येते. आता मरणोत्तर निलिमा म्हणजे काय तुम्हाला माहित नसेल तर आपण मरणोत्तर निलिमा म्हणजे काय ते सांगू. मरणोत्तर निलिमा म्हणजे काय तर मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरामधलं जे रक्त असतं रक्त बरोबर मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचं शरीर समजा जमिनीवरती पडला असतं तर काय होतं आपल्या सगळ्यांना माहित आहे जमिनीचा गुरुत्वाकर्षण बल असतं ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो आपण त्याला. त्याच्यामुळे काय होतं ते रक्त त्या जमिनीकडे लिक्विड जो पार्ट असतो रक्त तो जमिनीकडे खेचलं जातं जमिनीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे. समजा आता ही व्यक्ती असेल आणि हे व्यक्तीचे पार्ट असेल आणि ते व्यक्ती असा जमिनीवरती असेल तर अशा स्थितीमध्ये आपल्याला ते काय होईल ते रक्त त्याच्या पाठीमागे खेचल्यामुळं पाठीमागचा भाग आपल्याला कसा असतो आपल्याला एक विशिष्ट रंगाचा दिसून येतो. त्यालाच म्हणतो आपण मरणोत्तर निलिमा. आता गळफासामध्ये काय होतंय बघा गळफासामध्ये काय केलंय या व्यक्तीने टांगून घेतलेलं आहे बरोबर. टांगून घेतल्यामुळे काय होणार आहे आता टांगून घेतल्यामुळे जमीन असेल जमीन समजा आता काही खाली आपण पाहूया जमिनीचा पृष्ठभाग आहे तर काय होणार आहे या व्यक्तीच्या शरीरामधलं जे रक्त आहे या जमिनीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होईल खाली येण्याचा प्रयत्न करेल बरोबर. तर खाली येताना काय करेल बघा आता त्याच्या डोक्यामधलं तोंडामधलं जे रक्त आहे ते रक्त पण खाली येण्याचा प्रयत्न करेल परंतु तिथे गळफासाची गाठ असल्यामुळे काय होईल आपल्याला या गळफासाच्या गाठीच्या विरुद्ध ते रक्त साकारलेलं दिसून येईल. त्याच्यामुळे आपण काय म्हटलं तर गळफासाच्या खुणेच्या वरच्या बाजूला काय झालं आपल्याला मरणोत्तर निलिमा दिसून येते. आणि इथून खालचा जो भाग आहे ठीक आहे आता छातीचा पोटाचा पायाचा जो भाग आहे तेथील जे रक्त असेल ते रक्त काय होईल खालच्या बाजूला इथं जमीन खाली असल्यामुळे जमिनीच्या गुरुत्वाकर्षण बलामुळे काय होणार आहे रक्त खालच्या बाजूला येणार आहे. त्याच्यामुळे हे पाय आहे त्याचे खाली पाय लोंबकळत असणारे पाय तर पायावरती हे सगळं पायामध्ये हे सगळं रक्त साकारलेलं दिसून येईल. म्हणूनच आपण त्याला म्हणतो की मरणोत्तर निलिमा ही लोंबकळत असलेल्या पायावरती आणि गळ्याच्या गळफासाची गाठ आहे त्याच्या वरच्या बाजूला दिसून येते बरोबर. तर हे आपलं अतिशय एक महत्वाचं चिन्ह झालं त्याला म्हणतो आपण मरणोत्तर निलिमा. त्याच्यानंतर काय आहे तर गळफासाची जी जागा आहे ठीक आहे गळफासाची जी खूण आहे खूण या खुणेवरती आपल्याला अपघर्षणाने काय होईल तयार झालेली जखम दिसून येईल. कुठे दिसून येईल बघा 8वं चिन्ह लिहितो मी इथं खाली दिसतंय का बघा तुम्हाला 8वं चिन्ह आहे ते म्हणजे काय तर जे गळफासाची खूण आहे गळफासाची खूण तर गळफासाच्या जागेवरती लिहितो मी जी आपली गळफासाची जागा आहे गळफासाच्या जागेवर
काय होईल आपल्याला, तर अपघर्षणाने, कशाने, अपघर्षणाने झालेली जखम दिसून येईल. बरोबर का. आता जखमा आणि जखमांचे प्रकार हा सुद्धा एक फॉरेन्सिक मेडिसिन मधला अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. आपल्या इकडे आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेमध्ये फॉरेन्सिक मेडिसिन शिकवत असताना या जखमा अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण समजून सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर कापीव जखमा म्हणजे काय असतात, अपघर्षणाने झालेल्या जखमा काय असतात, ठेचलेल्या जखमा कशा असतात, बोकसलेली जखम कशी असते, अग्निशस्त्राने झालेली जखम कशी असते, स्वतः केलेली जखम कशी असते, इतरांनी केलेली जखम कशी असते, आत्मघाती जखम कशी असते, अन्यघाती जखम कशी असते. बरोबर. तशा बऱ्याच प्रकार आहे जखमेचे, तर त्या जखमेमध्ये आपण हे पूर्णपणे सविस्तर आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, जे गळफासाची जागा आहे, गळफासाचे खूण आहे, त्या जागी आपल्याला काय होईल, अपघर्षणाने जखम झालेले दिसून येईल. हे सुद्धा एक आपलं बाह्य चिन्ह आहे. आणि परत शेवटचं 9वं चिन्ह आहे. आता मी ते इथं लिहितो बघा. 9वं चिन्ह काय आहे, तर मयत व्यक्ती हा पुरुष असेल, पुरुष. ठीक आहे. तर पुरुष असेल तर त्या पुरुषाच्या बाबतीत आपल्याला वीर्यपतन झालेलं दिसून येतं. ठीक आहे. वीर्यपतन झालेलं आपल्याला दिसून येईल. गळफास घेतलेल्या व्यक्तीच्या शरीरामध्ये आपल्याला काय होईल, तर तिथं वीर्यपतन झालेलं दिसून येईल. तसेच असं म्हटलं जातं की गुदद्वारातून विष्ठापन बाहेर आलेलं आपल्याला दिसून येत असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गळफासाची ही आपल्याला महत्वाची चिन्ह दिसून येतात. तर ही बाह्य चिन्ह बघा आपण पाहिली, पहिल्यापासून बघून घ्या. गळफासाची बाह्य चिन्ह, पहिलं मान लांब झाली, खेचली झाली असेल, गळफासाची खूण कुठं आहे. नंतर तिसरं पहिलं आपण लायेची खूण दिसून येते. परत जीभ कुठं येते, बाहेर येते. डोळ्याचे बुबुळे विस्फारलेले असतात, मोठी झालेली असतात. हाताची नखे निळसर दिसतात. नंतर मनोत्तर निलिमा दिसून येते आपल्याला गळफासाच्या खुणेवरती आणि लोंबकळ असलेल्या पायावरती. नंतर काय म्हटलं आपण, गळफासाच्या जागेवरती अपघर्षणाने जखम झालेली दिसून येते. आणि पुरुष व्यक्ती असेल तर त्याचं वीर्यपतन झालेलं दिसून येईल आपल्याला. ठीक आहे. असे 8 ते 9 चिन्ह आपल्याला अतिशय महत्वाचे आहेत. आता पुढची चिन्ह पाहिजे तर आपल्याला ही झाले बाह्य चिन्ह. ज्यावेळेस आपण घटनास्थळी जाऊ, घटनास्थळी गेल्यानंतर काय होईल आपल्याला बघा, हे चिन्ह आपल्याला दिसून येतील. आता याच्यानंतर आपण काय करतो, या व्यक्तीला आपण काय करतो, ताब्यात घेतो आणि परत काय करतो आपण, हे जे आपली डेड बॉडी असेल तिला आपण परत पुढील ह्याच्यासाठी आपण काय करतो, तिला सिव्हिल हॉस्पिटलला पाठवतो आणि तिथं पोस्टमॉर्टम केलं जातं. ठीक आहे. तर आता याच्या पुढची जी चिन्ह असतात त्या चिन्हांना आपण पाहूया आपण. त्याला म्हणून आपण गळफासाची अंतरचिन्ह. हे सुद्धा चिन्ह खूप महत्वाचे आहे. आता पुढचं बघूया आपण, ते म्हणजे गळफासाची अंतरचिन्ह. बघा, अशा पद्धतीने फॉरेन्सिक मेडिसिन जर आपण शिकलो सोप्या भाषेमध्ये, तर तुम्हाला पुन्हा कधी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचायची गरज नाही. सगळ्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या, सगळे मुद्दे जर तुमच्या लक्षात आले, तर तुम्हाला कायमस्वरूपी परीक्षापुरते पण लक्षात राहतील आणि भविष्यामध्ये आपण तपास अधिकारी झाल्यानंतर पण आपल्याला या सगळ्या मुद्द्यांची गरज भासते. तर आता ते बघूया आपण इथं काय, तर गळफासाची अंतरचिन्हे कोणते असतात. त्यापैकी पहिलं चिन्ह आहे ते म्हणजे काय, तर त्या व्यक्तीचा मेंदू, मेंदूवरील आवरणे, थोडक्यात लिहितो मी इथं. त्या व्यक्तीचा जो मेंदू असतो, मेंदूवरील आवरणे असतील. तसेच यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड. ठीक आहे. कोणकोणतं, तर यकृत, नंतर प्लीहा आणि मूत्रपिंड. ठीक आहे. हे जे अवयव असतात त्या व्यक्तीच्या शरीरामधले, हे सगळे अवयव असतात ते कसे असतात, रक्त संचययुक्त आढळून येतात. कसे दिसतात हे सगळे अवयव, तर हे सगळे अवयव रक्त संचययुक्त दिसून येतात. असे ते अतिशय महत्वाचे चिन्ह आहे. रक्त संचय युक्त आपल्याला हे दिसून येतात. म्हणजे काय, तर यांच्यामध्ये रक्त साचलेलं आपल्याला दिसून येतं सोप्या भाषेमध्ये. कोणकोणतं, तर मेंदू, यकृत, प्लीहा आणि मूत्रपिंड हे सगळे अवयव असतात. हे कसे दिसतात आपल्याला, काय म्हणतो आपण त्याला, रक्त संचययुक्त दिसून येतात. हे झालं आपलं पहिलं अंतरचिन्ह. नंतर जर आपण दुसरं चिन्ह पाहिलं ते म्हणजे काय, तर हृदय. ठीक आहे. हृदयाला 2 कप्पे असतात, तुम्हाला माहित असतात. एक असतो उजवा कप्पा आणि एक असतो डावा कप्पा. ठीक आहे. तर या व्यक्तीचं जे हृदय आहे त्या हृदयाचा उजवा कप्पा असतो, उजवा कप्पा, आणि दुसरा असतो एक डावा कप्पा. तर याच्यामध्ये बघा आपल्याला काय फरक दिसतो. ठीक आहे. या व्यक्तीचं जे हृदय आहे त्या हृदयाचा जो उजवा कप्पा असतो तो गडद रंगाच्या अर्धवट गोठलेल्या रक्ताने भरलेला असतो. कशा, तर गडद रंगाच्या, ठीक आहे, अर्धवट गोठलेल्या रक्ताने भरलेला असतो. रक्ताने भरलेला दिसून येतो. बघा, हे महत्वाचं चिन्ह आहे. हृदयाचे जो 2 कप्पे आहेत त्यापैकी जो उजवा कप्पा आहे तो उजवा कप्पा कसा असतो, गडद रंगाच्या अर्धवट गोठलेल्या रक्ताने भरलेला दिसून येतो. आणि हा जो डावा कप्पा असतो, डावा कप्पा आपल्याला रिकामा दिसून येतो. रिकामा म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं गडद रंगाचं अर्धवट गोठलेलं रक्त दिसून येत नाही. तर हे सुद्धा आपल्या सेकंड क्रमांकाचं आहे. ते म्हणजे कुठलं अंतरचिन्ह आहे, ते अतिशय महत्वाचं आहे. हृदय झालं.
आता पुढचं चिन्ह आहे ते चिन्ह आहे आपलं ते म्हणजे फुफ्फुसे. ठीक आहे, या व्यक्तीचे फुफ्फुसे कसे दिसून येतील बघा, असं सोप्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला शिकून घ्यायचं आहे. फुफ्फुसे, तर या व्यक्तीचे जे फुफ्फुस असतात ते फुफ्फुसे सुजलेली आणि फुगलेली दिसून येतात. फुफ्फुसे कसे असतात बघा, तर फुफ्फुसे सुजलेली व फुगलेली दिसून येतील. सुजलेली व फुगलेली दिसून येतील. आणि जर या फुफ्फुसांचा आपण छेद घेतला, छेद म्हणजे आपण त्याला जर कट केलं, कट, ठीक आहे, तर काय दिसून येईल आपल्याला, याचा छेद घेतल्यास त्यामधून गडद रंगाचे काय होतंय, फेसयुक्त रक्त बाहेर येताना दिसून येतं. ठीक आहे, याच्यामधून काय होईल आपल्याला, जर आपण छेद घेतला, छेद, तर याच्यामधून काय होणार आहे बघा, गडद रंगाचे, ठीक आहे, गडद रंगाचे फेसयुक्त रक्त, फेसयुक्त रक्त आपल्याला बाहेर येताना दिसून येते. ठीक आहे, हे सुद्धा आपलं अतिशय महत्वाचं अंतरचिन्ह आहे. नंतर बघा पुढचं चिन्ह पाहूया आपण, चौथं चिन्ह, ते म्हणजे काय, चौथं चिन्ह आता आहे त्याला म्हणतो आपण गळ्यामधील स्नायू. ठीक आहे, गळ्यामध्ये स्नायू. आता आपल्याला माहित आहे, मागाशीच पाहिलं आपण, गळ्यामध्ये काय पडलेला आहे, तर दाब पडलेला आहे, त्याच्यामुळे काय होईल, जे गळ्यामधले जे स्नायू असतात हे स्नायू कसे जातील, आपल्याला चिरून गेलेले दिसून येतील. ठीक आहे, गळ्यामधील स्नायू हे आपल्याला चिरून गेलेले दिसून येतात. ठीक आहे, चिरून गेलेले दिसून येतात. हे जे स्नायू असतात, स्नायू गळ्यामधले, हे स्नायू कसे असतात, तर चिरून गेलेले दिसून येतात. आणि काही वेळेमध्ये आपल्याला धमन्या सुद्धा तुटून गेलेल्या दिसून येतात. ठीक आहे, गळ्यामधल्या ज्या धमन्या असतात, धमन्या, ठीक आहे, या धमन्या सुद्धा आपल्याला तुटलेल्या दिसून येतात. तर हे आपलं अंतरचिन्ह आहे. नंतर पुढचं काय आहे ते म्हणजे बघा, श्वसन नलिकेची अंतत्वचा, जे आपली श्वसन नलिका आहे, श्वसन नलिका, पाचवं चिन्ह बघूया आपण, त्याला म्हणतो आपण श्वसन नलिकेची अंतत्वचा, नलिकेची अंतत्वचा. या श्वसन नलिकेची जी अंतत्वचा आहे, ही अंतत्वचा आपल्याला कशी दिसून येईल, तर ते लाल भडक दिसून येईल. अंतत्वचा कशी असते, तर लाल भडक असते, लाल भडक. ठीक आहे, म्हणजे जी आतील त्वचा असेल, श्वसन नलिकेची आतील त्वचा आहे, ते आपल्याला लाल भडक दिसून येईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला आतील बाजूला बारीक बुडबुड्यासारखा लालसर रंगाचा फेस आलेला दिसून येतो. ठीक आहे, काय म्हणतो आपण याला, बुडबुडे. ठीक आहे, जे बुडबुडे असतात, बुडबुड्यासारखा लाल रंगाचा आपल्याला फेस दिसून येईल. ठीक आहे, लाल रंगाचा आपल्याला इथं फेस दिसून येईल. आणि नंतर काय आहे, शेवटचं महत्वाचं चिन्ह, ते म्हणजे मानेच्या मणक्याचा. ठीक आहे, जे मानेचा मणका असतो, मानेचा मणका, या मानेच्या मणक्याचा काय होईल आपल्याला, अस्थिभंग, अस्थिभंग झालेला दिसून येईल. अस्थिभंग म्हणजे काय, हे जो मानेचा मणका आहे, मानेच्या मणक्यामध्ये काय होईल आपल्याला, अस्थिभंग झालेला दिसून येईल. आणि शक्यतो करून जास्त करून कधी दिसून येतं, की समजा जो आपण ज्युडिशियल हँगिंग म्हणतो, त्याच्या वेळेस काय केलं जातं, असा अचानकपणे समजा वरून जर आपण टांगून घेतला, असा समजा झाडावरती तो बसलेला आहे, झाडावरती त्याने दोरी बांधल्याने झाडावरून गळपास घेताना त्यानं अचानकपणे असा खाली पडला. ठीक आहे, तर काय होईल, इथं मानेवरती गाठ असल्यामुळे काय होणार आहे, त्याला काय होणार आहे, या मानेच्या मणक्याला काय होईल, इथं अस्थिभंग झालेला दिसून येईल. तसे जे ज्युडिशियल हँगिंग असते, बरोबर का, कोर्टात आपण जे फाशी दिली जाते, त्या फाशीमध्ये काय करतो, असा व्यक्तीला ठेवला जातो आणि खालचं अचानकपणे उघडलं जातं, त्याच्यामध्ये तो असं खाली जाऊन त्याचा काय होतो, इथं गळ्यावरती जे पाठीमागची जी मान आहे, त्या मानेवरती काय होतं, प्रेशर पडतो. आणि त्या प्रेशरमुळे या मानेचा मणक्याचा अस्थिभंग झालेला दिसून येतो. बरोबर आहे का, बघा समजते का. अशाच आपण सोप्या भाषेमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनची बॅच आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अवेलेबल आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI च्या फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनची आपली 10 टेस्ट सिरीज पण सुरू झालेली आहे. बरोबर आहे का. तर आता बघूया आपण पुढं. हे झालं आपलं गळपास आणि गळपासाचे अंतरचिन्ह आणि बाह्यचिन्ह. आता अशा घटनेमध्ये समजा आपण घटनास्थळी गेलो तर आपल्याला घटनास्थळी काय काय शोधावं लागेल हे आपण पाहूया. बघा घटनास्थळी आपल्याला कोणकोणते मुद्दे पाहायचे असतात. एकच मिनिट फक्त होल्ड करा. घटनास्थळी आपण कोणकोणते मुद्दे पाहू शकतो. तर अशा घटनेमध्ये जर आपण घटनास्थळी गेलो तर आपल्याला घटनास्थळी कोणकोणते मुद्दे शोधावे लागतात हे एक महत्वाचं आहे. बघा तर घटनास्थळाचा तपास करत असताना ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला गळपासाचं घटनास्थळ मिळालं, या घटनास्थळाचा तपास करताना आपल्याला कोणकोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आहे हे अतिशय महत्वाचं आहे. मग म्हटलं काय, परीक्षा नव्हे तर परीक्षापेक्षा पुढेही आपल्याला जेव्हा आपण PSI वगैरे हो किंवा एखादा तपास अधिकारी होता आपण त्यावेळेस आपल्याला तपास करताना फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनचं नॉलेज हे अतिशय महत्वाचं आहे. गुन्ह्याचा तपास करताना आपल्याला याचा उपयोग हा पडतोय. बरोबर का. मग बघा तर आपण अशा घटनास्थळी गेल्यानंतर तपास करत असताना आपण काय करायचं आपल्याला, तर जी मयत व्यक्ती असेल ज्यांनी गळपास घेतलेली आहे त्या मयत व्यक्तीच्या आजूबाजूला किंवा त्याच्या खिशामध्ये काय करायचं आपल्याला, त्या मयत व्यक्तीच्या आजूबाजूला किंवा त्याच्या खिशामध्ये आपल्याला आत्महत्येचे कारण स्पष्ट करणारी एखादी चिठ्ठी कागद आहे का पाहिजे. त्यालाच आपण म्हणतो इंग्लिशमध्ये सुसाईड नोट्स. ठीक आहे,
सुसाईड नोट तो लिहू शकतो. जर त्यानं स्वतःहून गळफास घेतला असेल तर बऱ्याच वेळेला आपल्याला असा एक सुसाईड नोट मिळते, त्याच्या खिशामध्ये असेल, पॅन्टीच्या शर्टाच्या किंवा त्यानं आजूबाजूला कुठे टेबलावरती वहीमध्ये त्यानं एक सुसाईड नोट लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये त्याने त्याच्या मृत्यूचं कारण स्पष्ट करणारं काहीतरी लिहिलेलं असतं की बाबा तो कंटाळून काय झालं XYZ कारणामुळे तो आत्महत्या करत आहे. बरोबर. मग हे आपल्याला शोधायचं असतं आणि शोधल्यानंतर इथं समजणं आपल्याला जर समजा अशी नोट सापडलीच, बऱ्याच वेळेला काय होऊ शकतं, जर अन्यघाती आत्मघात असेल, ठीक आहे, अन्यघाती त्याला जर गळफास लावला असेल तर त्यावेळेस सुद्धा अशी चिठ्ठी एखादा तो व्यक्ती लिहून जाऊ शकतो, जो आपला संशयित व्यक्ती असेल तो, ज्यांनी त्याला गळफास लावला तो. मग अशा वेळेस सुद्धा आपण अजून पुढे जाऊन जे हस्ताक्षर असेल ते हस्ताक्षर त्या सुसाईड नोट मधलं जे हस्ताक्षर आहे ते त्या मयत व्यक्तीचंच आहे का अन्य कुणाचं आहे हे पण आपल्याला शोधावं लागेल. समजा ती मयत व्यक्तीने लिहिलं येतं तर तो लिटरेट आहे, त्याला लिहिता येतं, मग त्याचा आधीचं जर पूर्वीचं कुठला जर आपल्याला हँड रायटिंग हस्ताक्षर सापडलं तर त्याच्याशी आपण मॅच करून ह्या सुसाईड नोटमध्ये जे लिहिलेलं आहे ते त्याच व्यक्तीने लिहिले का नाही आपण हे सांगू शकतो. बरोबर. तर हे पहिलं आपल्याला शोधायचं आहे. नंतर दुसरं अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे काय, तर त्या मयत व्यक्तीनं गळफास घेताना जी साधनं वापरली असतील, ठीक आहे, आता हे सगळंच मी इथं लिहित नाही, थोडक्यात ऐकून घ्या तुम्ही. मयत व्यक्तीनं गळफास घेताना जे साधन वापरलं असतं, उदाहरणार्थ काय, तो मयत व्यक्ती गळफास लावताना एक तर काय करेल, त्यानं घरामध्ये गळफास लावला असेल तर तो काय करेल, खुर्ची घेईल, टेबल घेईल किंवा अशी एखादी तत्सम वस्तू घेईल, त्याच्यावरती चढेल आणि चढून तो काय करेल, पंख्यावरती वरती ग्रिलवरती काय करेल, दोरी बांधेल. समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल हे असं टेबल असेल, टेबलवरती चढला, वरती दोरी बांधली, बांधल्यानंतर तो काय करेल, पायाने काय करेल, हा खालचा टेबल सरकून देईल किंवा खुर्ची सरकून देईल आणि मग काय होईल, पायाला खाली सपोर्ट नसल्यामुळे याचं शरीर टांगून घेतलं आणि टांगून घेतल्यामुळे आपण पाहिलं की त्याला गळफास लागला. बरोबर. मग अशा अवस्थेमध्ये आपण जर घटनास्थळी गेलो तर तिथे आपल्याला खाली टेबल किंवा खुर्ची पडलेली दिसून येईल किंवा असं कुठलं एखादं साधन पडलेलं दिसून येईल. मग आपलं काम काय, एक तपास अधिकारी म्हणून एक चांगला कॉमन सेन्स वापरून आपण काय करायचं आहे, जर अशी खुर्ची टेबल खाली पडला असेल तर तो टेबल खुर्ची काढून घ्यायची आपल्याला आणि हे ज्या मयत व्यक्तीचे पाय असतील त्या पायाखाली ठेवून पाहिजे आपल्याला. याच्यावरून आपल्याला काय समजून येईल, तर मयत व्यक्तीनं तो टेबल आणि खुर्ची गळफास घेण्यासाठी वापरला होता. बरोबर का. हे जर अन्यघाती गळफास असेल तर तिथे काय केलं जातं, आपल्याला असं दाखवण्यासाठी की त्या व्यक्तीनं स्वतः गळफास घेतलेला आहे, अशा वेळेस तिथे आपल्याला खाली टेबल खुर्ची वगैरे पडली असेल तर याच्यामध्ये थोडासा जास्त तफावत आपल्याला डिफरन्स वगैरे दिसून येऊ शकतो. बरोबर का. म्हणजे एवढ्या अंतर असेल तर तिथे शक्य नाही की ते एवढ्या अंतरावरून त्यानं गळफास वगैरे घेतला असेल वगैरे काय झाला असेल. तर हे सुद्धा आपल्याला मुद्दा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. नंतर एक अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे साधनामधलं ते म्हणजे गळफासाची दोरी किंवा त्यांना दोरी सदृश जे वस्तू घेतली असेल गळफास लावण्यासाठी ती दोरी आपल्याला चेक करून पाहिजे. ठीक आहे. म्हणजे हे जी दोरी आहे ही दोरी त्या व्यक्तीचं वजन पेलण्या इतपत सक्षम आहे किंवा नाही हे आपल्याला पाहायचं असतं. बरोबर आहे. ह्या ज्या व्यक्तीचं वजन आहे एवढ्या वेळ त्यानं टांगून घेतल्यामुळे एवढी दोरी त्याचं वजन सहन करू शकते का नाही हे आपण फॉरेन्सिक फिजिक्स डिव्हिजनला त्याचं आपण टेन्साइल स्टेट वगैरे काढून आपण चेक करू शकतो. ह्या दोरीची आपण ताकद पाहू शकतो की त्या व्यक्तीचं वजन ती पेलू शकते किंवा नाही हे सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. परत पुढचं काय बघा, जर मयत व्यक्ती असेल त्या मयत व्यक्तीचा जो गळा असेल, गळा, ठीक आहे, हा गळा किंवा गळ्याच्या आजूबाजूची त्वचा असेल आपल्याला पूर्णपणे स्पष्टपणे त्याला चेक करून पाहायचंय, बारकाईने निरीक्षण करून पाहायचंय. का, कारण या गळ्याच्या भोवती जर एखादा नखाचं ओरकडणं असेल, ओरबडणं असेल, एखादी जखम असेल, ठीक आहे, मग जी आपण पाहिली होती अपघाताने झालेली जखम ती सोडून ती दोरीमुळे झालेली असते. तर इथं काय झटापटीच्या खुणा असतील, जखम असेल, नखाचं ओरबडणं वगैरे असेल तर याच्यावरून सांगता येतं आपल्याला की हा गळफास हा अन्यघात असू शकतो. ठीक आहे. म्हणजे त्याचा झटापटीच्या खुणा झालेल्या असतील तर त्याच्यावरून आपण सांगू शकतो की हा गळफास हा अन्यघाती असू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला गळ्या भोवतीची जी त्वचा असेल ही सगळी त्वचा आपल्याला व्यवस्थितपणे पाहायची आहे आणि काय पाहायचं आपल्याला, त्याच्या शरीरावरती इतर ठिकाणी कुठं झटापटीच्या खुणा आहेत का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. नंतर पुढचं काय पाहायचं बघा आपल्याला, जर हा गळफास अन्यघाती असेल, ठीक आहे, तर अन्यघाती जर हा गळफास असेल तर आपल्याला बऱ्याच वेळेला त्या मयत व्यक्तीच्या तोंडामध्ये कापसाचा बोळा किंवा एखाद्या कपड्याचा बोळा किंवा त्या मयत व्यक्तीचे हातपाय बांधलेले असतात त्याच्यामध्ये हातपायाभोवती पण आपल्याला दोऱ्याच्या किंवा जी दोरी असेल त्या दोरीच्या खुणा दिसून येतात आणि नंतर त्याचे हातपाय सोडले जातात. ठीक आहे. कारण ती व्यक्ती जर जास्त प्रतिकार करत असेल तर त्याचे हातपाय बांधले जातात आणि नंतर तिला लटकवलं जातं. मग अशा अवस्थेमध्ये आपल्याला त्याच्या शरीरावरती झटापटीच्या खुणा दिसून येतात. ठीक आहे. किंवा हातापायावरती आपल्याला दोरीच्या किंवा त्याच्या म्हणजे आपल्याला त्यांना दोरी किंवा दोरी सदृश्य वस्तू असेल त्याच्या आपल्याला चिन्ह किंवा खुणा दिसून येतात. बरोबर का. तो अन्यघाती असेल तर. नंतर अजून एक पुढचं चिन्ह आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे हे जे मयत व्यक्ती असेल त्या मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास. ठीक आहे. या मयत व्यक्तीचा पूर्व इतिहास आपण त्याच्या घरचे जे नातेवाईक वगैरे असतील त्यांच्याकडून आपण चौकशी करून घ्यायचं. म्हणजेच काय की समजा ती व्यक्ती नैराश्यामध्ये होती का, त्याला डिप्रेशन आलं का, त्याच्यावरती काय एखादे अजून कुठलं कारण होतं का, बरोबर का, त्याचं काय XYZ कारण असू शकते.
त्या कारणामुळे त्याने गळफास घेतला किंवा नाही आपण तिथं शोधू शकतो. आणि नंतर काय आहे, शेवटचं महत्वाचं आहे काय, तर ह्या मयत व्यक्तीनं गळफास कधी घेतला, ठीक आहे, गळफास कधी घेतला असेल, ठीक आहे. म्हणजे आपण पाहतो ना क्राईम सीनमध्ये गेलो ना आपण, काय, केव्हा, कधी, कुठे, का, कसे, कोणी, या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधतो आपण. त्यापैकी हा गळफास कधी घेतला असेल, केव्हा घेतला असेल, हे आपण त्या व्यक्तीच्या जे त्याच्या शरीराचं तापमान असेल, ठीक आहे, या शरीराच्या तापमानावरून आपण त्या व्यक्तीने गळफास कधी घेतला असेल हे आपण सांगू शकतो. त्याच्यामुळे जर शक्य झालं तर त्या मयत व्यक्तीच्या शरीराचं तापमान सुद्धा आपल्याला मोजायचं आहे, ठीक आहे. तर यावरून आपल्याला सांगता येतील की त्या मयत व्यक्तीने गळफास कधी घेतला, मग त्यावेळेस तो कुठं होता, कुणाच्या संपर्कात आला, कुणाच्या सानिध्यात आला, हे सगळं आपण बॅकला जाऊन रिकन्स्ट्रक्ट करून आपण या संपूर्ण गळफासाच्या घटनेचा आपण तपास चांगल्या पद्धतीने करू शकतो, ठीक आहे. तर पहा, एवढं सगळं आपलं या गळफास या बाबतीत होतं. तर अशाच पद्धतीने आपण फॉरेन्सिक सायन्स बद्दल आपल्याकडे टेस्ट सिरीज पण चालू आहे आणि प्लस आपण फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिन यावरती आपल्याकडे डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे बॅच पण अवेलेबल आहे. फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिन, विशेषतः मेडिसिन ही मेडिसिनची लँग्वेज असल्यामुळे, मेडिसिनची भाषा असल्यामुळं बऱ्याच व्यक्तींना समजण्यास कठीण होतं, समजलं तर ते लक्षात राहत नाही. तर आपण अशा पद्धतीने सोप्या भाषेमध्ये समजेल अशा क्लिअर कन्सेप्टमध्ये जर शिकला तर तुम्हाला हा विषय कायमस्वरूपी लक्षात राहू शकतो, चांगल्या पद्धतीने समजू शकतो. तर मी स्वतः हा विषय शिकवतो, फॉरेन्सिक सायन्स, फॉरेन्सिक मेडिसिन. जे कोणी उत्सुक असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, इथेही नंबर आहे आपला, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. तर या आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहिलं. आता पुढच्या लेक्चरमध्ये जर तुम्हाला कोणता टॉपिक अवघड वाटत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा, ठीक आहे. आणि लेक्चर आवडला असेल, भविष्यात तुम्हाला कुठला टॉपिक अवघड वाटत असेल तर तोही टॉपिक सांगा, त्याही टॉपिकला आपण अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, ठीक आहे. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, थँक्यू.